राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया गुरुभक्तपरायण श्री गोपाळकाका कोटणीस यांचं चरित्र. यांचा जन्म इसवी सन 1875 आणि निर्याण तिथी आषाढ शुद्ध सप्तमी शके 1870 म्हणजेच इसवी सन 1948. श्री वामनराव कोटणीस हे मुधोळ या गावी वास्तव्याला होते. ते मुधोळ संस्थानात नोकरीला होते. श्री वामनरावांना इसवी सन 1875 साली पुत्र झाला. त्याचं नाव गोपाळ ठेवण्यात आलं. हा गोपाळ म्हणजेच आमचे गुरुभक्तपरायण श्री गोपाळकाका कोटणीस. श्री गोपाळकाका कोटणीस हे लहानपणापासूनच विरक्त होते. त्यांनी मुधोळ संस्थानात काही वर्षच नोकरी केली, पण ती त्यांच्या निस्पृह वृत्तीस मानेनाशी झाल्यानं त्यांनी ती कायमची सोडली. श्री गोपाळकाका यांचे वडील श्री वामनराव हे चिमडच्या श्री रामचंद्ररावजी महाराजांचे शिष्य होते. याप्रमाणेच इसवी सन 1887 साली श्री गोपाळकाकांनाही आषाढ शुद्ध एकादशीला श्री चिमडच्या महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. श्री चिमडच्या महाराजांना रेवकाबाई नावाची कन्या होती. या मुलीचं लग्न श्री गोपाळकाकांशी व्हावं अशी इच्छा त्यांनी श्री वामनराव कोटणीसांपाशी बोलून दाखवली. त्यांनाही फार आनंद झाला आणि त्यांनी या लग्नास लगेचच होकार दिला. लग्न म्हणजे जवळ पैसे हवेत या चिंतेत वामनराव होते. लग्नासाठी अगदी आवश्यक खर्चसुद्धा कसा करायचा अशी त्यांना फिकीर पडली. याबाबत ते श्री चिमडच्या महाराजांशी खुल्या मनानं बोलले. तेव्हा श्री चिमडचे महाराज म्हणतात, बाबा रे, ही साधूबुवांची योजना आहे, त्यामुळं याची चिंता करण्याचं तुम्हा आम्हा कारणच नाही. साधू महाराज हे तुमच्या परमार्थाचे धनी आहेत आणि श्रीमंत मुधोळकर सरकार हे प्रपंचाचे धनी आहेत. या दोघांना तुम्ही आमंत्रण पत्रिका पाठवा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. श्री चिमडच्या महाराजांच्या आज्ञेनं श्री वामनरावांनी महाबळेश्वराला आमंत्रण पत्रिका पाठवली. यावेळी श्री मुधोळकर सरकार हे श्री तात्यासाहेब महाराज आणि श्री गोपाळराव दीक्षितांना घेऊन महाबळेश्वरला गेले होते. ही पत्रिका श्रीमंतांच्या हातात पडल्यावर त्यांनी श्री तात्यासाहेबांना हाक मारली आणि म्हणाले, हनुमंतराव, तुमच्या बंधूंचं लग्न ठरलं असून त्याची निमंत्रण पत्रिका आली आहे. तुमच्या लग्नाला अंदाजे किती खर्च येतो असा प्रश्न केला. तेव्हा श्री तात्यासाहेब म्हणाले, सरकार, अंदाजे कमीत कमी 500 रुपये खर्च येत असावा. हे ऐकून मुधोळकर सरकारांनी तात्यासाहेबांना वामनराव कोटणीसांना 500 रुपये अदा करण्याबाबत ट्रेझरीला हुकूम लिहून आणा असा आदेश दिला. त्याप्रमाणे श्री तात्यासाहेबांनी हुकूम लिहून आणला आणि त्यावर सरकारांनी सही केली. या मदतीमुळं श्री गोपाळकाकांचं लग्न अत्यंत थाटात संपन्न झालं. त्यांच्या पत्नीचं सौ राधाबाई हे नाव ठेवण्यात आलं. श्री गोपाळकाका हे विरक्त असल्यानं त्यांना मूलबाळ झालं नाही. श्री गोपाळकाकांनी श्री चिमडच्या महाराजांच्या आज्ञेनं अफाट साधन केलं. इसवी सन 1918 सालातील ऑक्टोबर महिन्यात श्री गोपाळकाका हे श्री तात्यासाहेब महाराजांच्या घरी वास्तव्याला होते. इथं असताना ते इन्फ्लुएन्झानं आजारी पडले. जवळजवळ 2 आठवडे ते आजारी होते. परंतु श्री चिमडच्या महाराजांच्या कृपेनं त्यांच्या तब्येतीला उतार पडला. या दुखण्यातून उठल्यावर त्यांनी संप्रदाय सिंधू
सुमारे 10,000 ओव्यांचा हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला आणि तो यथावकाश पूर्ण केला. इसवी सन 1920 साली श्री गोपाळ काका हे कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धगिरी या काडसिद्धांच्या स्थानी जाऊन राहिले. तिथं त्यांनी 21 दिवस काडसिद्धांसमोर कठोर अनुष्ठान केलं. श्री गोपाळ काका हे या ठिकाणी कुणासही न सांगता आले होते. त्यामुळं सांगलीत आणि चिमडात बरीच शोधाशोध झाली. काही दिवसांनी हे सिद्धगिरी इथं आहेत हे कळलं. त्याप्रमाणे चिमडहून श्री माईसाहेब महाराज यांना भेटण्यासाठी सिद्धगिरीस गेल्या. तिथं अनुष्ठानाचं उद्यापन करून त्या श्री गोपाळ काकांना चिमडला घेऊन आल्या. इसवी सन 1922 साली श्री तात्यासाहेब महाराज हे सांगलीहून निंबर्गी यात्रेस गेले होते. त्यांच्याबरोबर बरीच शिष्यमंडळी होती. याबरोबरच चिमड इथूनही काही शिष्यमंडळी निंबर्गीला जाण्यास निघाली. या दोघांची तिकोटे इथं भेट होणार होती. या चिमडच्या शिष्यमंडळीत श्री गोपाळ काका होते. ते चिमडपासून पायी चालत आले होते. चिमडपासून निंबर्गीपर्यंत म्हणजे अंदाजे 150 किलोमीटर्स अंतर पायी चालूनच जायचं असा श्री गोपाळ काकांनी संकल्प केला होता आणि तो संकल्प त्यांनी अंमलात आणला. इसवी सन 1923 सालातील एप्रिल महिन्यात श्री गोपाळ काका हे अकस्मात कुणालाही न सांगता परगावी निघून गेले. त्यामुळं चिमड, मुधोळ, सांगली इथे चिंता निर्माण झाली. श्री गोपाळ काका हे अहमदनगरजवळील भिंगार नावाच्या शहराजवळ तिसगाव नावाचं गाव आहे. या गावात वृद्धेश्वराचं पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पूर्वी निर्जन वस्तीत होतं. या मंदिरात राहून गोपाळ काकांनी नुसत्या थोड्याशा दुधावर 21 दिवस खडतर अनुष्ठान केलं. 21व्या दिवशी त्यांना सगुण साक्षात्कार झाला. यानंतर ते सांगलीस येऊन राहिले. इसवी सन 1924 साली पौष वद्य षष्ठीला श्री तात्यासाहेब महाराजांनी निर्याण केलं. श्री गोपाळ काकांना हे निर्याण सहन झालं नाही. त्यांचा श्री तात्यासाहेबांच्या विषयी काय भाव होता हे त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरतीवरून जाणवल्याशिवाय राहणार नाही. ही आरती मुद्दाम इथं देत आहे. ती आरती अशी: गुरुभक्ती लागी अवतरुणी जगती, अखंड सेवा करुनी सुखविसी गुरुमूर्ती. माया ममता कधीही धरली ना चित्ती, वाहिले गुरुपदी प्रेमे तनुमन संपत्ती. जय देव जय श्री हनुमंता, आरती ओवाळू आरते गुणवंता. रंगुनी कीर्तनी स्वये भाविक रंगविले, मूढ जनही बोधे सांप्रदायी केले. गूढ ज्ञान तत्व सुगम जना केले, गुरुभजनी मन हे अखंड रमविले. जय देव जय श्री हनुमंता, आरती ओवाळू आरते गुणवंता. तरुणी स्वये निजकुळ उद्धरिले, परमार्थाचे बीज जगात पेरियले. सत्पद चित्पद दोन्ही आनंदी मिळविले, गोपाळनाथपदी ऐक्य साधिले. जय देव जय श्री हनुमंता, आरती ओवाळू आरते गुणवंता. श्री गोपाळ काका हे साधनेच्या वेळी जवळ आरसा ठेवून बसायचे. लोकांना वाटायचं साधनाला बसल्यावर देखील आपला चेहरा पाहण्यासाठी यांना आरसा लागतो की काय. व्यवहारी जगाला व्यवहारापरते काय दृष्टीस पडणार. पण ते आपली दृष्टी ही साधनेमध्ये लागली आहे का नाही हे ते आरशातून पाहात आणि लकब आली नाही असं वाटलं तर ती दृष्टी लागेपर्यंत साधनास बसत. श्री गोपाळ काका हे उत्तम कीर्तन करायचे, पुराण सांगायचे. त्यांचा आवाज फार चांगला होता. श्री गोपाळ काकांची विरक्त वृत्ती आणि कीर्तनावर खुश होऊन मुधोळकर सरकारांनी त्यांना महिना 20 रुपयांची बैठी तैनात करून दिली. श्री गोपाळ काका यांचा आमच्या परमपूज्य श्री मामा महाराज केळकर यांच्यावर आत्यंतिक लोभ होता.
ते श्री मामांना पूर्ण जाणून होते. ते एकदा भक्तमंडळींसमोर म्हणाले की बापूरावजी म्हणजे श्री मामा हे कोणी साधी व्यक्ती नसून सत्पुरुष आहेत. यांचे जगावर अनंत उपकार आहेत. त्यांनी श्री तात्यासाहेबांच्या आज्ञेप्रमाणे भरपूर सेवा केली आहे. श्री गोपाळ काकांचं आमच्या घरी गुरुतृतीयेच्या 3 दिवसाच्या उत्सवात कीर्तन होत असे. त्यांची आमच्या घरी कीर्तन व्हावं अशी बऱ्याच दिवसापासून इच्छाही होती. एका कीर्तनात ते म्हणाले, बापूरावजींच्यावर म्हणजे श्री मामा अलोट गुरुकृपा असल्याशिवाय त्यांच्यासारखी तपश्चर्या होणार नाही. श्री तात्यासाहेबांच्या पाठीमागे यांनीच त्यांच्या शिष्यांमध्ये खरी कर्तबगारीची कामगिरी केली आहे. हे कीर्तन 3 तास सुरू होतं. एकही श्रोता जागचा हलला नाही. इसवी सन 1938 साली श्री मामांचा रामपाठ प्रकाशित झाला. या रामपाठाला श्री गोपाळ काकांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत ते म्हणतात, या कलियुगात गुरुभक्तपरायण बापूरावांसारखे नित्य कीर्तन नामस्मरण काही मोबदला न घेता परम आवडीने आणि भक्तीने करून लोकांना सन्मार्ग दाखवणारे फारच थोडे लोक समाजात आढळून येत आहेत. नित्य नेमाने कीर्तन गुरुभजन काया वाचा मने करून फावल्या वेळेत स्वयंस्फूर्तीनं आणि प्रासादिक वाणीनं लोकसंग्रहाकरिता गायलेले श्रीरामपाठाचे प्रेमळ अभंग समाजाला खरोखर परम उपकारी होतील यात संदेह नाही. आपण आधी करून मग तसे करण्यास समाजाला शिकवणारे श्री बापूरावांसारखे प्रेमळ गुरुभक्त फारच थोडे सापडतील. 32 अभंगांचं त्यांचं हे पुस्तक आकारानं लहान पण प्रभावानं फारच मोठं आहे. त्याचं मोल करणं म्हणजे श्री प्रभू रामरायांचं मोल केल्याप्रमाणे होणार आहे. श्री गोपाळ काकांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात याप्रमाणे वाङ्मय लिहिलं. संप्रदाय क्रमसिंधू सुमारे 10,000 ओव्या, अद्वैत भूमानंद सुमारे 5,000 ओव्या, स्फुटपदे अंदाजे 700, रामस्तुती शतक, घंटाकर्णाख्यान, सिद्धदर्शनातुरता, हृदयनिवेदन, मनाचे श्लोक, मनोजय इत्यादी स्फुट प्रकरणं तसंच इतरही काही स्फुट श्लोक आणि अभंग आहेत. अशा या तपस्वी श्री गोपाळ काकांनी चिमड इथं आषाढ शुद्ध सप्तमी शके 1870 म्हणजेच इसवी सन 1948 साली वयाच्या 73व्या वर्षी देह ठेवला. आपण ऐकलं गुरुभक्तपरायण श्री गोपाळ काका कोटणीस यांचं चरित्र. यानंतर म्हणजे उद्याच आषाढ शुद्ध अष्टमी रोजी परमपूज्य श्री नरसाप्पा शापेटी यांचं चरित्र आपण ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.